हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एम स्टडी. मित्रांनो, आपण 7वीचा इतिहास पाहत आहोत. आतापर्यंत आपण 5 चॅप्टर कव्हर केलेत. आज आपल्याला 6वा चॅप्टर पाहायचा आहे, तो म्हणजे मुघलांशी संघर्ष. 5व्या चॅप्टरमध्ये आपण काय पाहिलं होतं, तर 5व्या चॅप्टरमध्ये आपण पाहिलं होतं की शिवाजी महाराजांचं बालपण कसं गेलं. त्याच्यानंतर त्यांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली होती. पहिला किल्ला त्यांनी तोरणा घेतला, तो कसा घेतला. त्याच्यानंतर पुण्यामध्ये अफजल खानाची स्वारी झाली, तर अफजल खानाचा पाडाव त्यांनी कसा केला हे आपण त्यात पाहिलं होतं. त्यानंतर सिद्धी जोहरची स्वारी आणि त्याच्यामध्येच पन्हाळ्यामधून शिवाजी महाराज कसे निसटले, बाजीप्रभू देशपांडेंनी पराक्रमाची शर्त कशी केली, याबद्दल आपण सर्व माहिती घेतली होती. आता या चॅप्टरमध्ये आपण काय पाहणार आहे, तर शिवाजी महाराजांचा मुघलांसोबत कसा संघर्ष झाला. मागच्या चॅप्टरमध्ये आपण काय पाहिलं, तर आदिलशहासोबत जो संघर्ष झाला ना त्याची माहिती आपण घेतली होती. आता या चॅप्टरमध्ये मुघलांसोबत जे संघर्ष झाला त्याची माहिती आपल्याला घ्यायची. तर आता आपण चॅप्टरला सुरुवात करू. त्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट, जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या मित्रांसोबत पण शेअर करा. तर या चॅप्टरमध्ये आपल्याला सुरुवात करायची शाहिस्ते खानाच्या स्वारीपासून. आता शाहिस्ते खान कोण होता, तर जो मुघलांचा बादशाह होता त्या काळात, औरंगजेब ज्याचं नाव होतं, त्याचा हा मामा होता. तर औरंगजेबनी त्याला साऊथ इंडियात पाठवलं. कशासाठी, तर मराठ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी. आता हा शाहिस्ते खान कधी आला, तर फेब्रुवारी 1660मध्ये हा पुण्यात आला. आता आपल्याला माहितीच आहे की शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला आहे, तर 1630मध्ये. हा कधी आला आहे, 1660मध्ये. म्हणजे त्यावेळी शिवाजी महाराजांचं वय किती असेल, तर इन 30 वर्षाचं वय असणार आहे. आता तो अहमदनगरवरून पुणे प्रांतात आला, तर येताना मध्ये चाकण लागतं बघा. तर चाकणच्या किल्ल्याला त्यांनी वेढा दिला. आता तिथला किल्लेदार कोण होता त्यावेळेस महाराजांचा, तर त्याचं नाव होतं फिरंगोजी नरसाळा. तर यांनी त्याला खूप, म्हणजे त्या फिरंगोजी नरसाळ्याला पाहून हा त्याच्यावर खूप प्रभावित झाला शाहिस्ते खान. त्यांनी त्याला खूप जास्त आमिष पण दिले की आमच्या साईडनी आहे असं तसं, पण तो काही फुटला नाही आणि तो म्हटला की नाही, मी स्वराज्यासाठीच लढणार आणि स्वराज्यासाठीच मरणार. शेवटी काय झालं, तर शाहिस्ते खानाने चाकणचा किल्ला जिंकून घेतला. आता शिवाजी महाराजांचं बालपण कुठं गेलं होतं, तर पुण्यामधील लाल महाल येथे शिवाजी महाराजांचं बालपण गेलेलं होतं. तर हा शाहिस्ते खान जेव्हा पुण्यात आला ना, याने आपला तळ म्हणजे मुक्काम कुठे ठोकला, लाल महालातच ठोकला. आणि तो कधी आला आहे, फेब्रुवारी 1660मध्ये आलेला आहे. तर तिथपासून तर 1663पर्यंत हा लाल महालातच बसून होता. म्हणजे 2-3 वर्ष झाले तो त्यांनी काही लाल महाल सोडलाच नाही. म्हणजे इथं आला आणि त्याला पुणे एवढं आवडलं की त्यांनी पुणे सोडायचं नावच नाही घेतलं. त्याला कशाला पाठवलं होतं, मराठ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी. पण तो पुणे सोडून कुठं साईडला गेलाच नाही. म्हणजे त्यावेळेस मराठी जास्त करून कुठं होते, तर डोंगराळ भागात होते. आणि हा कोणता, हा शहरी भागात येऊन थांबला. म्हणजे हा डोंगराळ भागात गेलाच नाही. तर याचं जे यांनी 1-2 लाखात जे सैन्याच्या सोबत आलेलं होतं, हे काय करायचे, तर आजूबाजूच्या प्रदेशात जाऊन म्हणजे प्रचंड धुमाकूळ घालायचे. मंदिरांना हानी पोचवायचे. त्याच्यानंतर स्त्रियांना त्रास द्यायचे, शेतकऱ्यांना त्रास द्यायचे, बळजबरी शेतात जाणार, धान्य उचलून आणणार. म्हणजे पूर्णपणे यांनी 2-3 वर्ष फक्त मौज मजा केली आणि त्याच्यामध्ये सामान्य जनतेची लूट होत होती. तर आता हे पाहून शिवाजी महाराज चिंतेत पडले. आता शिवाजी महाराजांनी काय विचार केला की अरे, याच्यासोबत एवढं जास्त सैन्य आलंय. आता आपण काय पाहिलं, तर शिवाजी महाराजांचं वय इन 30 वर्ष होतं. म्हणजे त्यावेळेस ते म्हणजे एवढे मोठे पण राजे झालेले नव्हते, ठीक आहे ना, ते म्हणजे प्रोसेसमध्येच होते. त्यावेळेस शिवाजी महाराजांबरोबर इनमिन किती 15-20 हजार लोक असतील. तर आता शिवाजी महाराजांनी विचार केला की याच्यावर आपण फेस टू फेस तर नाही लढू शकत, कारण डायरेक्ट फेस टू फेस जर लढायला गेलो तर आपला तर निभाव लागणारच नाही. म्हणून शिवाजी महाराजांनी काय वाट बघितली, योग्य मुवमेंट यायची. परंतु योग्य क्षण काही येतच नव्हता. हा जो होता याचा अत्याचार वाढतच चाललेला होता आणि हा पुणे सोडायला पण तयार नव्हता. हा जर एकदा डोंगरात आला असता तर आपल्याला माहिती आहे शिवाजी महाराज काय गनिमी युद्ध करायचे. तर हा जर एकदा डोंगरात आला असता तर त्याला कसंही हरवणं शक्य झालं असतं महाराजांना. पण हा डोंगरात येत नव्हता, त्यामुळे शिवाजी महाराज चिंतेत पडले. आता शिवाजी महाराज काय म्हटले, तो येत नाही ना, ठीक आहे आपण जाऊ. त्याच्यामुळे शिवाजी महाराजांनी प्लॅन बनवला आणि त्या प्लॅननुसार 5 एप्रिल 1663 रोजी रात्रीच्या वेळी अचानक हल्ला केला. कुठं, लाल महालावर. आता शिवाजी महाराजांचं बालपण तिथं गेलेलं होतं, त्याचा चप्पा त्यांना माहीत होता लाल महालाचा. आणि हा हल्ला एवढा जोरात होता की शाहिस्ते खानाला काही कळलंच नाही. तो झोपलेला होता आणि अचानक मराठे आले म्हणून तो घाबरला, तिथून पळून जायला लागला. तेवढ्याच शिवाजी महाराजांनी त्याच्यावर तलवार चालवली. आता तो जेव्हा गॅलरीतून उडी मारून चालला होता तेव्हा नेमकं त्याच्या हातावर शिवाजी महाराजांनी तलवार लागली आणि त्याची 3 बोटे तिथे तुटली. आणि या छाप्यामुळे शाहिस्ते खान एवढा घाबरला की त्यांनी लगेच पुढच्या 2 ते 3 दिवसातच त्यांनी पुणे सोडलं आणि त्याचा मुक्काम कुठं, आता औरंगाबादला हलवलं. आणि आता ही बातमी जेव्हा औरंगजेबला कळली तेव्हा औरंगजेब प्रचंड नाराज झाला त्याच्या मामावर आणि म्हटलं की हे काय करून ठेवलं तुम्ही. आणि त्यांनी तिथून त्याची हकलपट्टी कुठे केली, पुढे जाऊन बंगालमध्ये केली.
आणि या प्रसंगामुळे शिवाजी महाराजांची जी इमेज आहे ती सामान्य जनतेमध्ये किंवा प्रजेमध्ये अजून जास्त वाढली. आता याच्यानंतर सुरतेवर स्वारी कशी केली महाराजांनी ते आपण पाहू. त्याच्या आधी हे पाहू की सुरतेवर स्वारी करायची वेळ का बरं आली. आता आपण पाहिलं की 3 वर्षे शाहिस्तेखानाने इथं वाट लावली पूर्णपणे, म्हणजे प्रजेला लुटलेलं होतं आणि आपल्यावर म्हणजे सामान्य जनतेवर एवढं मोठं कर्ज झालं होतं की आता त्याची परतफेड कुठून तरी करावं लागणार होती. आणि सामान्य जनतेचा विश्वास जर जिंकायचा असेल तर महाराजांना इथे आता काहीतरी करणं भाग होतं. त्यामुळे महाराजांनी काय केलं, एक प्लॅन आखला. त्यावेळेस मुघलांचं जसं आज भारताची आर्थिक राजधानी कोणती आहे, मुंबई, त्यावेळेस तशी आर्थिक म्हणजे राजधानी आपण म्हणू शकतो, आर्थिक राजधानी तशी ती होती सुरत. म्हणजे प्रचंड मोठी बाजारपेठ होती. इंग्रज, डच, पोर्तुगीज यांसारखे जे बाहेरचे जे लोक होते त्यांच्या बाजारपेठा तिथं होत्या. हिऱ्याची मोठी बाजारपेठ होती. हिरे, सोने म्हणजे प्रचंड आर्थिक धनसंपदा ही सुरतमध्ये होती. तर महाराजांनी एक प्लॅन आखला की आपल्याला सुरत लुटायची. तर त्यांनी त्यांच्या आधी हेर पाठवले आणि त्यांच्या हेरांनी एवढी इत्थंभूत माहिती महाराजांना आणून दिली की कोणत्या दुकानामध्ये कोणती गोष्ट कुठं ठेवली हे सुद्धा महाराजांना आधी माहीत होतं. म्हणजे प्लॅनिंग बघा किती खतरनाक होतं महाराजांचं. आता महाराजांनी प्लॅन आखला आणि गेले एका रात्रीत सुरत लुटली. परंतु तिथे त्यांनी कोणालाही मारलं नाही. ठीक आहे, तिथे त्यांनी सामान्य जनतेला अजिबात त्रास नाही दिला, कोणत्या दुकानदाराला त्रास नाही दिला. फक्त त्यांची संपत्ती लुटली आणि निघून आली. आता ती संपत्ती का बरं लुटली, कारण मुघलांना धडा शिकवायचा होता आणि त्यांनी 3 वर्ष आपल्या पुण्यामध्ये आपल्या एरियामध्ये जी वाट लावलेली होती त्याची भरपाई करून घ्यायची होती. तर तिथला जो सुरतचा सुभेदार होता इनायत खान, हा महाराजांच्या स्वारीचा प्रतिकार नाही करू शकला, कारण एकदम अचानक आक्रमण झालेलं होतं. त्याच्यामुळे तो तिथे त्यांनी हार मानली आणि महाराज लुटून निघून गेले. याच्यामुळे औरंगजेबची जी प्रतिष्ठा आहे त्याला प्रचंडपणे धक्का पोहोचला. आता तो चिडला महाराजांवर. मग त्यांनी काय केलं, जयसिंगला पाठवलं. हा जयसिंग कोण होता, तर मिर्झा राजे जयसिंग हा होता एक राजपूत सरदार होता आणि एकदम म्हणजे डोकेबाज होता, आपण खतरनाक होता, शूरवीर होता आपण. तर औरंगजेबनी यांना पाठवलं, मिर्झा राजे जयसिंगाला पाठवलं की जा आणि महाराजांचा बंदोबस्त करा म्हणून. तो आता पुण्यामध्ये आला. त्यांनी महाराजांच्या विरोधात सर्व शक्ती एकत्रित करायला सुरुवात केली. गोव्याचे आणि वसईचे पोर्तुगीज, त्याच्यानंतर वेंगुर्ल्याचे डच, सुरतेचे इंग्रज, जंजिऱ्याचे सिद्धी यांनी महाराजांविरुद्ध आरमारी मोहीम उघडावी असं त्यांनी सुचवलं. आरमारी मोहीम म्हणजे काय, तर तुम्ही समुद्राकडून या आणि मी जमिनीवरून येतो. आता त्यांनी काय केलं, तर तो पण एकदम म्हणजे जसं महाराज डोक्याने युद्ध खेळायचे तसंच हा करायला लागला. त्यांनी काय केलं, मुघल सैन्याचे छोटे छोटे तुकडे केले आणि त्या तुकड्या ह्या मराठ्यांचा जो एरिया होता त्याच्या वेगवेगळ्या एरियामध्ये त्या तुकड्या त्यांनी पाठवल्या आणि त्यांनी काय केलं, तर स्वराज्याची परत प्रचंड हानी करायला सुरुवात केली. जयसिंग आणि दिलेर खान यांनी काय केलं, तर पुरंदर किल्ल्याला वेढा दिला आणि त्यावेळेस तिथला किल्लेदार कोण होता, तर तो होता मुरारबाजी देशपांडे. त्यांनी आपल्या पराक्रमाची शर्त केली, परंतु त्याला वीरमरण आले. महाराजांमध्ये हा एक गुण एकदम चांगला होता, ते ना आपलं युद्ध ओळखायला शिकत होते. आता श्रीकृष्णाने पण महाभारतात सांगितलेलं आहे की तुम्ही तुमचं युद्ध ओळखायला शिका. म्हणजे काय, प्रत्येक युद्ध करणं गरजेचं नाही आहे. किंवा युद्ध कधी केलं पाहिजे, जेव्हा सर्व गोष्टी ह्या आपल्या कंट्रोलमध्ये येणाऱ्या असतील तेव्हाच आपण युद्ध केलं पाहिजे. आता महाराजांनी ते ओळखलं की हा जो मिर्झा राजे जयसिंग आलेला आहे याच्यावर प्रचंड मोठी फौज आहे. त्याच्यानंतर यांनी पण काय केलं, तर सगळी फौज याची एका साईडला येत नाही आहे, यांनी फौजेचे तुकडे केलेत आणि सगळ्या साईडने आक्रमण करत आहे. त्याच्यानंतर पुरंदरचा किल्ला गेला आहे, मुरारबाजी देशपांडे सारखा मातबर सरदार महाराजांनी गमावलेला आहे. आणि त्याच्यातच समुद्राच्या साईडनी पण हे जे बाहेरचे जे आक्रमण आहेत ते पण आता व्हायला लागलेत. त्याच्यामुळे महाराजांनी ओळखलं ही लढाई आपली नाही आहे. म्हणून महाराजांनी ते काय केलं, तर ही वेळ मारून नेण्यासाठी तह करण्याला परवानगी दिली आणि त्यांनी काय, तर जयसिंगाबरोबर बोलणी करायचा निर्णय घेतला. जयसिंग आणि महाराज यांच्यामध्ये जून 1665 मध्ये एक तह झाला. त्या तहानुसार महाराजांनी मुघलांना 23 किल्ले, त्याच्यानंतर त्या 23 किल्ल्यांच्या भोवतालचा वार्षिक 4 लक्ष होन उत्पन्नाचा प्रदेश त्या तहानुसार महाराजांनी द्यायला मान्यता दिली. हा तह कोणता तह म्हणून ओळखला जातो, तर याचं नाव आहे पुरंदरचा तह. लक्षात राहू द्या, एकदम इम्पॉर्टंट माहिती आहे. पुरंदरचा तह म्हणून हा तह ओळखला जातो. आणि या तहामध्ये अजून एक महाराजांनी आश्वासन दिलं मुघलांना, ते कोणतं, तर आदिलशहा विरुद्ध महाराज मुघलांना मदत करतील. याच्यानंतर अजून एक इंटरेस्टिंग आता घडलेली घटना आपल्याला पाहिजे, ती म्हणजे आग्रा भेट आणि तिथून सुटका. पुरंदरच्या तहानंतर जयसिंगनी काय केलं, तर आदिलशहा विरुद्ध मोहीम हाती घेतली आणि महाराजांनी आता वचन दिलेलं आहे की ठीक आहे, तुम्हाला मुघलांना आम्ही आदिलशहा विरुद्ध मदत करू. आता हे बघा, दिल्ली इकडे, मराठे इथं मध्ये आहेत आणि खाली आदिलशहा आहे.
इथे गल्लत करू नका. मुघल आणि आदिलशाह हे एक नाहीत. हे वेगळेत, हे वेगळेत आणि मराठा तर वेगळे आहेतच. एवढं लक्षात राहू द्या. परंतु काय झालं की ही मोहीम जी ना ही यशस्वी नाही झाली. कारण महाराजांना असं मनातूनच वाटत होतं की आदिलशाह विरुद्ध आपण मुघलांना जर मदत केली तर मुघलांचं राज्य पूर्ण भारतावर प्रस्थापित व्हायला आपण त्यांना मदत करतोय. याचा अर्थ काय, मुघल अजून जास्त स्ट्रॉंग होणार आणि मराठ्यांना म्हणजे जे वाढायचं आहे, आपलं स्वराज्य निर्माण जे करायचं आहे ते निर्माण होणार नाही. म्हणजे पुढे जाऊन आपल्यालाच धोका आहे. बरोबर. त्यामुळे ही आदिलशाह विरुद्धची जी मोहीम आहे ही काही यशस्वी झाली नाही. त्यावेळी महाराजांना काही काळ तरी दक्षिणेच्या राजकारणापासून दूर ठेवावे असा विचार कोणी केला तर औरंगजेब आणि जयसिंगनी केला. आणि मग त्याच्यामुळे जयसिंगनी महाराजांपुढे एक प्रस्ताव ठेवला. काय की महाराजांनी बादशहाच्या दरबारात जावे, बादशहाला भेटायला. आणि आता महाराज कुठे तर आग्र्याला निघालेत. त्यांच्यासोबत कोण आहे तर राजपुत्र संभाजी पण आहे आणि तसेच विश्वासू आणि जीवास जीव देणारे काही साथीदार पण आहेत. आता महाराज आग्र्याला पोहोचले, पण औरंगजेबनी काय केलं तर महाराजांचा योग्य तो मान नाही ठेवला. त्याच्यामुळे महाराजांना हा अपमान वाटला. महाराज चिडले आणि तडक तिथून निघाले आणि महाराजांची जिथे राहायची सोय केलेली होती तिथे ते म्हणजे ज्या तंबूमध्ये शामियानामध्ये तिथे जाऊन पोहोचले. परंतु नंतर महाराजांना कळलं की आता औरंगजेबचे सैनिक बाहेर आलेले आहेत आणि महाराजांना इथे आता नजरकैद करून ठेवलेलं आहे. आता औरंगजेबच्या नजरकैदेत आपण आहोत. एवढं मोठं संकट आपल्यावर आलेलं आहे. सोबत राजपुत्र संभाजी जे तेव्हा छोटे होते. एवढी भयानक परिस्थिती असताना सुद्धा महाराजांनी मनाचा समतोल नाही ढळू दिला. त्यांनी व्यवस्थित प्लॅन बनवला, तो प्रॉपर एक्झिक्यूट केला आणि तिथून ते निसटले. आणि ते जेव्हा तिथून निसटले ना तेव्हा काय झालं तर हे बघा, इथे दिल्ली आहे, वरती मथुरा आहे आणि खाली इकडे मराठ्यांचं पुणे वगैरे. तर ते जेव्हा इथून निघले तेवढं ऑब्व्हियसली औरंगजेबच्या सैनिकांना काय वाटणार, ते डायरेक्ट पुण्याला निघणार. बरोबर. पण महाराजांनी तसं नाही केलं. महाराजांच्या सोबत जे काही साथीदार होते ना, अर्धे साथीदार पाठवले पुण्याकडे आणि महाराज स्वतः गेले इकडे मथुरेला संभाजीला घेऊन. आता महाराजांनी इकडचा रस्ता का बरं घेतला, कारण महाराजांना माहीत होतं की यांचं सैन्य ना आपल्या मागे इकडेच येणार आहे. म्हणून महाराजांनी काय तर संभाजीराजांना सोबत घेतलं, अजून 1-2 जण घेतले आणि ते गेले मथुरेला एका ठिकाणी संभाजीराजांना ठेवलं आणि पुढे 2-3 दिवसानंतर महाराज तिथून निघले आणि दुसऱ्या रूटनी पुण्याला पोहोचले. तोपर्यंत इकडून जे महाराजांचे काही साथीदार इकडे जे निघलेले होते ते एका मोठ्या शहरात मध्ये आले, बहुतेक ते इंदोर असावं, आणि तिथून अर्धे लोक इकडे वळाले, अर्धे इकडे वळाले. मुद्दामून ते चौकातून म्हणजे जिथे जास्त गर्दी असेल तिथून ते लोक डिवाईड झाले. त्याच्यामुळे मागून जे सैन्य येणार होतं त्यांना हे चौकातले लोक काय सांगणार, अर्धे इकडे गेलेत अर्धे इकडे गेलेत. म्हणजे ते सैन्य तिथून निघलं पण ते पुण्याकडे आलंच नाही. म्हणजे विचार करा तुम्ही, प्लॅन किती भयानक बनवलेला होता महाराजांनी. वरती मथुरेला तर कोणी गेलंच नाही महाराजांच्या मागं, परंतु इकडे पण जे आले ते काही गुजरातला गेले आणि काही इकडे विदर्भाच्या साईडला निघून गेले, परंतु खाली पुण्याकडे कोणीच नाही आलं. आता महाराजांना हे कळलं की आपल्याला इथं फसवलं गेलं आहे. त्याच्यामुळे महाराजांनी मुघलांविरुद्ध आता आक्रमक पवित्रा घ्यायला सुरुवात केली. परंतु त्यांना लगेचच संघर्ष नको होता. तसेच पुरंदरच्या तहात त्यांनी काय तर त्यांना द्यायचे नव्हते किल्ले, पण द्यावे लागले जनतेसाठी. आता ते किल्ले पण त्यांना परत घ्यायचेच होते. यासाठी महाराजांनी काय केलं तर एक योजना आखली. काय करायचं, जे किल्ले दिलेले त्यातला एक 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 किल्ला परत घ्यायला लागायचा. असंच म्हणजे डायरेक्ट रात्रीतून कधीतरी आक्रमण करायचं, किल्ला परत घ्यायचा आणि दुसऱ्या साईडला अर्धे सैनिक दुसऱ्या एरियात पाठवायचे. म्हणजे आता मुघलांचा जर एवढा एरिया आहे आणि इकडे जर महाराजांनी त्यांनी किल्ले घेतलेले आहेत तर महाराज स्वतः काय करणार तर इकडे काही किल्ले घ्यायला जाणार आणि अर्ध सैन्य ना इकडच्या एरियात पाठवणार. म्हणजे काही सैन्य इकडे आक्रमण करतायत मुघलांच्या एरियामध्ये, काही इकडे आक्रमण करतायत, काही इकडे आक्रमण करतायत. म्हणजे काय तर मुघल आहे ना इकडे जास्त बिझी राहतील. त्यांना काय वाटणार, अरे इकडे आता मराठे इकडे आक्रमण करायला लागलेत, परंतु त्यांचं किल्ल्याकडे जास्त लक्षच नाही राहणार. म्हणजे किल्ल्यावर जेवढे सरदार होते त्यांना हरवायला किती वेळ लागतोय महाराजांना. मग ह्या टाईपची योजना महाराजांनी आखलेली होती आणि या योजनेच्या जोरावरच महाराजांनी मुघलांच्या अहमदनगर, जुन्नर या प्रदेशांवर हल्ले केले आणि त्याच्याबरोबरच म्हणजे तिकडे हल्ले चालू होते आणि इकडे ह्या साईडला सिंहगड, पुरंदर, लोहगड, माहुली, कर्नाळा, रोहिडा हे एकामागे एक किल्ले घ्यायला सुरुवात केली. आणि आता मुघलांना परत धडा शिकवणं पण गरजेचं होतं. याच्यानंतर महाराजांनी दुसऱ्यांदा परत सुरतेवर स्वारी केली आणि तिथून परत लुटली आणि तिथून परत येताना नाशिकमध्ये वणी दिंडोरी या ठिकाणी त्यांचा मुघलांसोबत मोठा संघर्ष झाला. या संघर्षात त्यांनी दाऊद खान या मुघल सरदाराचा पराभव केला. त्यानंतर मोरोपंत पिंगळे या महाराजांच्या सरदारांनी नाशिक जवळील त्र्यंबकगड जिंकून घेतला. आता याच्या महाराजांची ही जी मोहीम चाललेली होती किल्ले वगैरे घ्यायची, तर याच्यामध्ये तानाजी मालुसरे, मोरोपंत पिंगळे, प्रतापराव गुजर यांनी मोलाची कामगिरी केली. आपल्याला माहितीच आहे, कोंढाणा घेताना तानाजी मालुसरे यांना वीरमरण प्राप्त झालं. आता या मोहिमांचे जे वर्णन आहे हे कृष्णाजी अनंत सभासद या बखरकाराने कसं केलेलं आहे
चहू महिन्यात 27 गड घेतले, मोठी ख्याती केली. दिले किती होते? 23 किल्ले दिलेले होते. आणि पुढे चहू महिन्यात म्हणजे 3-4 महिन्यातच पुढे जाऊन 27 किल्ले परत घेतलेले आहेत. आता याच्यानंतर महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. तर ते काय झालं होतं नेमकं ते पाहू आपण. महाराज आपल्याला माहितीच आहे, सतत 30 वर्ष म्हणजे 15-20 वर्षात झाले होते तेव्हापासून कंटिन्यू त्यांचं चाललेलंच होतं. आता घोडदौड ही सुरूच होती. तर अविश्रांत परिश्रमातून मराठ्यांचे स्वराज्य त्यांनी साकार केलेलं होतं. तथापि स्वराज्याचे अस्तित्व हे स्वतंत्र आणि सार्वभौम आहे हे स्पष्ट करण्यासाठी या स्वराज्यास अधिकृत मान्यता प्राप्त होणे गरजेचे आहे हे महाराजांनी ओळखलं. यासाठी विधिवत राज्याभिषेकाची आवश्यकता होती. म्हणजे काय, महाराज आतापर्यंत होते पण महाराज तोपर्यंत काय एक सरदारच होते, परंतु ते ऑफिशियली राजा होते का? नाही. म्हणजे दुसरा, आता तुम्ही राजपूतांना जर विचारलं, मुघलांना विचारलं, आदिलशाहला विचारलं तर ते शिवाजी महाराजांना तेव्हा राजा म्हणत होते का? नाही, कारण शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला नव्हता. तर 6 जून 1674 रोजी रायगडावर विद्वान पंडित गागाभट्ट यांच्या हस्ते शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पार पडला. तारीख तर आपल्याला माहितीच असणार आहे, 6 जून. वर्ष पण लक्षात असू द्या, 1674. असं लक्षात ठेवा, शिवाजी महाराजांचा मृत्यू कधी झाला? 1680 मध्ये. आणि मृत्यूच्या आधी 6 वर्ष त्यांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला होता. या राज्याभिषेकाद्वारे महाराज आता स्वराज्याचे छत्रपती झाले. सार्वभौमत्वाचे प्रतीक म्हणून त्यांनी राज्याभिषेक शक ही नवीन कालगणना सुरू केली. या राज्याभिषेक प्रसंगी त्यांनी सोन्याचा होन आणि तांब्याची शिवराई ही या दोन नाण्यांची पण सुरुवात केली. काय, होन कशाचा होता? सोन्याचा, आणि शिवराई ही तांब्याची होती. या नाण्यांवर श्री राजा शिवछत्रपती अशी अक्षरे कोरण्यात आली. तेथून पुढे राजपत्रांवर क्षत्रिय कुलावतंस श्री राजा शिवछत्रपती असा उल्लेख व्हायला लागला. यासोबतच महाराजांनी अजून एक काम केलं. ते पाहत होते की जे डेली जे व्यवहार चालतात, पत्रव्यवहार चालतात किंवा जो राज्यकारभार जो चालतो हा एकतर अरबी नाहीतर फारसी किंवा यवनी या शब्दांमध्ये चालतो. परंतु महाराजांनी काय केलं, राज्याभिषेकासोबतच एक नवीन राज्यव्यवहार कोश निर्माण केला. म्हणजे काय, तर जे बाहेरचे जे शब्द होते ते शब्द नाही वापरायचे. आता आपली भाषा कोणती, तर संस्कृत भाषेपासून आपली चालू झालेली, तर त्या शब्दांना पर्यायी संस्कृत शब्द आता महाराजांनी आपल्या डेली व्यवहारामध्ये किंवा डेली जे पत्रव्यवहार राज्यव्यवहार जे चालायचे त्याच्यामध्ये वापरायला सुरुवात केली. त्यासाठी कोणत्या शब्दाला कोणता आपला पर्यायी शब्द आहे संस्कृतमध्ये हे कळावं म्हणून महाराजांनी सेपरेट एक कोश तयार केला. एक सेपरेट म्हणजे त्याला आपण पुस्तक समजू ते तयार केलं. आणि त्याच्यामध्ये आता काही जे शब्द बदलले ते कसे आहेत, तर किताबाला आपल्या इथे पदवी, त्याच्यानंतर तिकडचा होता फरमान, आपल्या इथं त्याला झालं राजपत्र, त्याच्यानंतर तिकडे म्हणायचे जामीन, आपल्या इथे झाले प्रतिभूती, नंतर हालीला झालं सांप्रत, माजी म्हणजे पूर्व, फिलहालला झालं तत्काळ, वहावाला झालं उत्तम, त्यानंतर वकूबला झालं प्रज्ञा, बेकूफला झालं मूढ, दस्तपोशीला झालं हस्तस्पर्श, मुलाखतला झालं दर्शन, कदमपोशीला झालं पादस्पर्श, झूटला झालं मिथ्या, कौलनामाला झालं अभय, फतेला झालं विजय, फिर्यादला झालं अन्याय वार्ता, शिलेदारला झालं स्वतुरगी. आता याच्यावरून आपल्याला महाराजांचं महत्त्व लक्षात येतं की महाराज जर नसते तर आज आपली जी आपण मराठी भाषा जी आज आहे तिचं अस्तित्वच नसतं. कारण पूर्णपणे डेलीचे जे यूजमध्ये जे शब्द होते ते सगळे अरबी फारसी हे शब्द होते. परंतु महाराजांनी संस्कृत भाषेला महत्त्व दिलं, त्याच्यामुळे आज मराठीमध्ये पण आपल्याला जास्त करून अरबी वगैरे हे शब्द आढळत नाहीत. आता या राज्याभिषेकाचं वर्णन सभासद नावाचा बखरकार कसं करतो, तर मराठा पातशाह एवढा छत्रपती झाला ही गोष्ट काही सामान्य झाली नाही असं सभासद वर्णन करतो. यानंतर महाराजांनी 24 सप्टेंबर 1674 म्हणजे त्याच वर्षी पुढं 2-3 महिन्यानंतर निश्चलपुरी गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक पद्धतीने राज्याभिषेक करून घेतला. भारतात वैदिक आणि तांत्रिक अशा 2 धर्मकृत्यांच्या 2 परंपरा त्यावेळेस अस्तित्वात होत्या. तर त्या दोन्ही पद्धतींचा मान ठेवून महाराजांनी दोन्ही पद्धतींनी आपला राज्याभिषेक करून घेतला. आता इथे इंटरेस्टिंग माहिती आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल. संभाजी महाराज शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी 17 वर्षांचे होते. त्यांनी बुधभूषण या त्यांच्या ग्रंथामध्ये शिवराज्याभिषेकाच्या समारंभांचे वर्णन केलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक महोत्सवाच्या वेळी निरनिराळ्या प्रांतातून जे श्रेष्ठ विद्वान आले होते त्यांना वजनमाप किंवा मोजदात न करता विपुल धन देऊन तसेच वस्त्रे, हत्ती, घोडे यांचेही दान करून संतुष्ट केलेले होते महाराजांनी. यासोबतच शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी एक मोठे सिंहासन बनवण्यात आलेले होते. तर त्यासाठी मौल्यवान रत्ने वापरण्यात आलेली होती. त्याच्यानंतर सिंहासनाच्या
8 दिशांना 8 रत्नजडित स्तंभ होते, 32 मन सोन्याचे हे सिंहासन होते. ठीक आहे. आणि जेव्हा औरंगजेबनी आक्रमण केलं, संभाजी महाराजांना कैद केलं होतं नंतर औरंगजेबनी, त्यावेळेस असं मानलं जातं की औरंगजेबनीच ते सिंहासन इथून म्हणजे रायगडावरून तो घेऊन गेला होता. यानंतर दक्षिणेची मोहीम. राज्याभिषेकानंतर सुमारे 3 वर्षांनी ऑक्टोबर 1677 महाराजांनी दक्षिणेची मोहीम हाती घेतली. गोळकोंड्यास त्यांनी कुतुबशहाची भेट घेतली. गोळकोंडा कुठे? आजच्या तेलंगणामध्ये. त्या कुतुबशहासोबत महाराजांनी मैत्रीचा तह केला. त्यानंतर कर्नाटकातील बंगळुरू, होसकोटे तसेच सध्याच्या तामिळनाडूमधील जिंजी, वेल्लोर इत्यादी किल्ले आणि आदिलशहाचा इतर काही प्रदेश महाराजांनी जिंकून घेतला. आणि जिंकलेल्या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी मुख्य कारभारी म्हणून रघुनाथ नारायण हनुमंते यांची नेमणूक केली. नाव लक्षात राहू द्या. शिवाजी महाराजांचे एक सावत्र भाऊ होते, त्यांचं नाव होतं व्यंकोजी. हे कुठं होते तर सध्याचं जे तामिळनाडूमधील जे तंजावर आहे ना, तिथे ते राज्य करत होते. तर त्यांनाही आपल्या स्वराज्य कार्यामध्ये सहभागी करून घेण्याचा महाराजांचा प्रयत्न होता. तंजावर येथील सरस्वती महाल हे ग्रंथालय जगप्रसिद्ध आहे. लक्षात राहू द्या, सरस्वती महाल. आणि महाराजांनी जो जिंजीचा किल्ला जिंकला ना, तो पुढे जाऊन स्वराज्याच्या भविष्यासाठी एकदम चांगला निर्णय झाला. कारण शिवाजी महाराजांच्या आणि संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराज जेव्हा गादीवर आले, म्हणजे शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र, तर तेव्हा औरंगजेब महाराष्ट्रात होता आणि त्यांनी रायगड जिंकून घेतलेला होता. त्यामुळे आता आपल्या राजाला कुठे सुरक्षित ठेवायचं, तर आपल्या सरदारांनी राजाराम महाराजांना जिंजीच्या किल्ल्याला पाठवलं होतं आणि तिथूनच जिंजीच्या किल्ल्यातूनच राजाराम महाराजांनी स्वराज्याचा कारभार चालवला होता. आणि जसा हा दक्षिण दिग्विजय पार पडला, त्याच्या काही थोड्या कालावधीनंतरच 3 एप्रिल 1680 रायगडावर महाराजांचा मृत्यू झाला, शिवाजी महाराजांचं निधन झालं. एक धगधगतं वादळ हे आता शांत झालं होतं. कारण 50 वर्ष, जसं आपल्याला माहिती आहे 1630 त्यांचा जन्म झाला, 1680 मृत्यू, म्हणजे जेमतेम 50 वर्षाचं आयुष्य लाभलं आहे. परंतु या 50 वर्षांच्या आयुष्यामध्ये आपण 100-150 वर्षात पण काही करू शकत नाही, एवढे कामं महाराजांनी तेवढ्या 50 वर्षाच्या आयुष्यात केलेले. म्हणजे एक धगधगतं ते वादळच होतं. परंतु आता त्यांच्या निधनाने काय ते आता शांत झालेलं होतं. एका महान युगाचा अस्त इथे झालेला होता. तर मित्रांनो, हा आजचा आपला चॅप्टर होता. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. तुमच्या मित्रांना पण आपले व्हिडिओ नक्की शेअर करा. सोबतच चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. स्टे कनेक्टेड विथ एम स्टडी. जय हिंद. थँक्यू.